हुशार चपळ खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी सूरत न्यारी, घरी दारी रण शेजारी, नटखट ही चटपट ही स्वाट ही बहुगुणी आवडी सर्वाला. ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या. चंपा, ए चंपा, 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 काय झालं? चंपा, मला एक कडक चहा दे ना. 2 वेळा दिला की. अगं काय करू, सुस्ती जातच नाहीये, सारखी पेंग येते. मला एक तुझ्यासारखाच कडक चहा दे ना. असं म्हणताय? आणते हा लगेच. दे चंपा. चालतंय, आले बर का. ही चहा बनवेपर्यंत मस्त एक झोप काढूया. चंपा, चंपा. कोणाला टोचावं हे इंजेक्शन, कोणाला टोचावी ही टोची. हो बघ. आपण ह्याला टोचूया. ही गिंची काय? आपण ना त्याच्या डुंगीमध्ये टोचूया. काय? मी देणार. मी देणार. मी देणार. मी देणार. हळू बोल ना, उठेल तो. सॉरी, त्याची डुंगी हलवेल तो. आपण ना या संधीचा फायदा घेतला पाहिजे. हा हो, जय सुरू. डंपची ताकद, इंची पॉवर. ही बॉबीची पोरं ना महा डॅम्बिस आहेत. का हो, काय झालं? काय झालं काय झालं, सारख्या काय ना काहीतरी यांच्या उचापती चालूच असतात. जाऊ दे हो, पण तुम्ही काही बोलू नका. का? अहो, आपल्या नंदिनीला वाईट वाटेल हो. तेही आहेच, मुलंही तशीच आणि त्यांची आई तशीच. का आता तिने काय केलं? बघितलं नाहीस तू, सारखी इथे तिथे झोपा काढत असते. तेही खरंच आहे म्हणा. हो, घरातल्या कामाला जरा सुद्धा हात लावत नाही ती बाई. मुलांना काडीची शिस्त लावलेली नाहीये तिने. त्या बबीला सांग, म्हणावं मुलांना काही दिवस माझ्या ताब्यात दे. अशी मिलिटरीची शिस्त लावतो ना, सुतासारखी सरळ येतील कार्टी. जाऊ द्या हो, आपण म्हणतोच ना, अतिथी देवो भव. हे कसले अतिथी देवो भव, हे अतिथी जेवो भव. फक्त जेवायच्या कामाचे. बघितलंस ना, 10-12 जणांचं जेवण तिघांनी संपवलं. हो, अति जेवो भव आहेत ते. मला
इकडे इकडे. हे गिंची काय आपण या टब मध्ये होड्या सोडूया. हे हा असं मस्त मस्त होड्या बनव आणि पाण्यात सोडू. झू. पण गिंची काय अरे होड्या बनवण्यासाठी आपल्याला कागद लागणार ना. अरे हा रे हा तर खूप मोठा प्रश्न आहे आता. हे तू थांब मी कागद घेऊन येतो. हा जा जा लवकर घेऊन ये. हा डोंगर नुसता आडवा येतो. हाय बेबी काय करतेस? हे मूर्ख बेबी नाही मी. अगदी बेशिस्त आहे ही. काय बोलली? मी म्हटलं काय चाललंय? आतापर्यंत काही नाही पण आता चालणार आहे. काय चालणार आहे? पाण्यावर होडी. अच्छा म्हणजे तुम्ही होडी पाण्यात खेळणार आहे का? हा. मी पण बसू का तुझ्या बोटीत? तुझ्यासाठी बोट नाही जहाज लागेल. नाही सुधारणार ही मुलं अगदी बेशिस्त आहेत. डोंगर हे बघ गिंची या वहीच्या कागदातून आपण खूप साऱ्या होड्या बनवूया. हे हा अरे पण आपल्याला पाणी लागेल ना. पाणी हा. ए नोकरानी. ए नोकरानी. ए नोकरानी. अरे ए झेंपा. काय बोलायची पद्धत झाली हा? मला नोकराणी म्हणता? ए नोकरानीला नोकरानीच बोलणार ना का महाराणी बोलणार? चल जा एक बादली पाणी घेऊन ये. हे माझ्याशी नीट बोलायचं सांगून ठेवते नाहीतर तुम्हाला जे काय पाहिजे ना ते मिळायचं नाही हा? ए नाही नाही महाराणी कृपा करून एक बादली पाणी आणता का आमच्यासाठी? आता कसं आणते की पण ह्या पुढं माझ्याशी नीट बोलायचं सांगून ठेवते. जी हुजूर. असं आणते लगेच. ए गिंची या घरातल्या लोकांनी ना नोकरांना लय डोक्यावर चढवलाय. हा ना. अरे मी जर मालक असतो ना घरचा तर या नोकरांना डिसमिसच केला असता. चल चल उड्या बनवूया. हा हे बघ मी ना येता येता बनवल्या होड्या. घ्या पाणी. आता बघते काय त्याच्यामध्ये. नीट बोला. वत्ते पाणी. बस. ही कागद कुठून मिळाली? तुला काय करायचंय तू तुझं काम कर ना जा. नोकरानी माझ्याशी नीट बोलायचं सांगून ठेवते नाही तर तुम बुक्कीच देईन तुम्हाला. ह्या लय पोरं बेकार आहेत. ही पण मस्त चालतीये. काय रे हे काय चाललंय हा? उड्या सोडतोय जाड्या. जाड्या तू तू मला जाड्या म्हणाली हा? नाही मग तुझ्या शेजाऱ्याला. अच्छा तुलाच बोलला ना येड्या. कसं आहे बाळा असं मोठ्यांना म्हणू नये हा? म्हणजे आम्ही खरं बोलायचं नाही. हे डंबू हा आपल्याला खोटं बोलायला शिकवतोय. मला खोटं बोलायला शिकवतो. अरे नाही 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 मी तुम्हाला खोटं बोलायला शिकवत नाहीये. माझं म्हणणं फक्त इतकंच आहे की मी हेल्दी आहे जाड्या नाही. हा असं तर ये चल.
या होड्या मला ओळखीच्या का वाटतात? आता त्याच्यावर ओळ आहे ना, म्हणून त्या ओळखीच्या वाटतायत. भारी भारी, तू कसला हुशार आहेस. लहानपणापासून. हे अति हुशार. आपण या होड्या बनवण्यासाठी कागद कुठून आणलेत बरं? किंची. काय? अनन्या हिया मुझी अनन्या. काय? म्हणजे तुम्ही होड्या बनवण्यासाठी या वहीतले कागद फाडले? वही तो. गेलं रे सगळं, पाण्यात गेलं, पाण्यात गेलं रे, पाण्यात गेलं. अरे सगळं पाण्यात कसं काय जाणार? पाण्यात फक्त होड्या गेल्या. अरे अत्यंत महत्वाची वही होती रे ही माझ्यासाठी. हे एक अत्यंत दुर्मिळ पुस्तक एका प्राध्यापकाकडून मी तात्पुरतं उपलब्ध करून घेतलं होतं रे. त्यातून काढल्या होत्या रे मी या नोट. आणि तुम्ही काय करू रे, काय करू मी, काय करू? ए जाऊ दे, तू रडू नको भावा. भावा तू एक काम कर, तू दुसरी वही घे आणि त्याच्यामध्ये सगळं लिहून काढ. अरे नवीन वही, नवीन वही. हं? सगळा मजकूर काय माझ्या डोक्यात कॉपी झालाय? अरे हा कॉपी नाही करत. ए शी, तू कॉपी नाही करत? अरे आम्ही तर शाळेमध्ये फुलटू कॉपी करतो. उलटू. हा. ए, तू वही तर काही कामाची नाही ठेवली असतो तर. या ओढ्या दे माझ्याकडे. रे देवा, ओढ्या. ए, गप. चल तिथे ते दे, ते दे. रे देवा. नंदिनी, ए नंदिनी, नंदिनी, नंदिनी. आपण पुन्हा बनवूया. नंदिनी, ए नंदिनी. अरे हे कुठे ठेव, इथे. नंदिनी, ए नंदिनी. अरे देवा, काय केलं या नतद्रष्ट कार्टांनी. अगं काय झालं एवढं ओरडायला? हे बघ काय केलं त्या मुलांनी. काय केलंय? अगं त्या मुलांनी माझ्या महत्वाच्या वहीची पानं पाडून त्याची होडी बनवली आहे ग. अगं बाई, खरंच? किती सुंदर होडी बनवली ना. अहो अहो, त्यांचा हस्तकला किती छान असेल नाही? अगं त्यांच्या ही होडी बनवण्यात कसली आली आहे डोंबलाची हस्तकला. अहो मला तर वाटतं त्यांना आगबोट आणि नांगर होडी नक्कीच येत असणार बघा. ए त्यांना नांगर होडी तर नक्कीच येत असणार. म्हणूनच तर त्यांनी एवढा मोठा नांगर फिरवलाय. तुम्ही ना काय बोलताय मला काही कळत नाही गड्या. अगं ही जी होडी आहे ना, त्याची जी पानं आहेत ना, ती आउट ऑफ प्रिंट असलेल्या एका पुस्तकातल्या मेहनतीने मिळवलेल्या नोटची पानं आहेत ग. आणि हे दुर्मिळ पुस्तक एका अभ्यासकाकडून तात्पुरतं मिळवलं होतं ग. तात्पुरतं मिळवलं होतं. अहो टेन्शन घेऊ नका, दुसऱ्या अभ्यासकाकडून बनवून घ्या ना. अशी खूप असतात तात्पुरते अभ्यासक. हो तात्पुरती अभ्यासक. अगं तू काय बोलतो धर पकड. तू काय बोलतेस हे तुला तरी कळतंय का? तात्पुरता अभ्यासक कधी असतो? हो असतात ना. आपण नाही का शाळा कॉलेजात असताना फक्त तात्पुरता अभ्यास करत होतो आणि कसं तरी पास होत होतो. कॉलेज बंद झाल्यानंतर पुन्हा कधीतरी हातात पुस्तक घेतो का आपण? मी घेतो, कारण मी शिक्षक आहे. आणि तुझी ती डंबू आणि गिंची
मूर्ख आहेत, बिंडोक आहेत. अहो, माझ्या मैत्रिणीच्या मुलांना मूर्ख आणि बिंडक म्हणायचं नाही, सांगून ठेवते. मी म्हणणार, मी पुनश्च म्हणणार. बाबा आई केवढा आवाज, काय झालंय, कशासाठी वाद घालताय? अगं, काय झालंय? ही होडी बघ आणि या बघ, या बघ 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 या होड्या. अगं माझ्या इम्पॉर्टंट नोट्स होत्या ना, त्याच्या बनवल्यात ग यांनी होड्या. त्या मुलांनी त्यांना तर द्रष्ट कार्ट्यांनी. अरे बाप रे. मी तुला सांगतो, कार्टी खूप भयंकर आहेत, भयानक आहेत, ही डेंजर आहेत. अहो, त्यांना डेंजर वगैरे म्हणू नका, हा? सांगून ठेवते. अनन्या, त्यांना इथून लवकरात लवकर घालवलं पाहिजे, नाहीतर ते आपलं जगणं मुश्किल बनवतील. हो. असं काहीही होणार नाही. बघ ना ग, कशी बोलते ती त्या मुलांना. आई अगं पण त्यांचंही चुकीचं नाहीये. अनन्या तू पण का ग? आई, अगं त्या मुलांचं वागणंच तसं आहे. अशी काय वागलीत ग माझ्या मैत्रिणीची मुलं? हा, सांग बरं तू. मी सांगतो, काय ते त्यांचं वागणं, काय ते त्यांचं चालणं, काय ते त्यांचं बोलणं. अगं 12-12, 14-14 लोकांचं जेवण एका वेळेला फस्त करतात. ही मुलं आहेत, बक्कासूर आहेत ते. अहो, त्यांना बक्कासूर वगैरे म्हणायचं नाही, हा? सांगून ठेवते. ओ, बक्कासूर नाहीच आहेत ते. तर कसं? बक्कासुराचे बाप आहेत ते. बाबा शांत व्हा. अगं कसा शांत होऊ सांग ना, कसा शांत होऊ? त्या कार्ट्यांना काडीची शिस्त नाहीये. मगाशी ती चंपा लादी पुसत होती ग, त्या पुसलेल्या लादीवर हे दोघे मुद्दाम चालत जाऊन पुन्हा पुन्हा ती लादी खराब करत होते. सांग ना. हो ना. आणि आपल्या हेमा मामाला सुद्धा त्यांनी इंजेक्शन दिलंय. दिलं काय, खूप पसलंय. अरे देवा, असली मुलं आहेत ती. आता कस स्वतःच्या भावाला टोचलं तेव्हा बरोबर हृदयापर्यंत पोचलं. आणि त्यांची ती आई महामूर्ख बाई आहे. अहो, परत सांगते, माझ्या मैत्रिणीला महामूर्ख म्हणायचं नाही. मी म्हण आई बाबा तुम्ही जरा शांत होता का दोघही? मी आहे ना, मी बघते काहीतरी. काय झालं रे? हे बघ काय झालं. हे काय, हेडफोन आहे? हेडफोन आहे नाही होता, आता डेड फोन आहे. डेड फोन? का रे? अगं हा एक्सपायर झालाय, काही ऐकू येत नाही. हे बघ ऐक ऐक. ए, आवाज वाढव ना. अगं फुल आहे. फुल आहे? ए, मग याची एक्सपायरी डेट गेली का रे? हिच्या डोक्याची एक्सपायरी डेट निघून गेली आहे, एवढं क्लिअर. आई हेडफोनची एक्सपायरी डेट असते का? नाही तर काय. नसते का? मग काय झालं रे त्याला? ग ते कोण आहे ते डंबू आणि ती गिंची 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 गिंची, त्या दोघांनी माझा हेडफोन घेतला होता, त्याने त्याची वाट लावली आहे. ए, उगाच ना तू मुलांची नावं घेऊ नकोस. उगीच नाही घेते. तू तू त्या चंपाला विचार, तिने बघितलं होतं त्यांना हेडफोन बाहेर घेऊन जाताना. वहिनी, वहिनी, काय झालं ग? अगं वहिनी, माझे घुंगरू कुठे बघितलेस का? नेहमीच तर बघते का मी तुझे घुंगरू. अगं वहिनी, आज बघितलेस का असं नाही विचारलं ना मी. म्हणजे माझे घुंगरू कुठे दिसलेत का तुम्हाला असं विचारतेय मी. अगं तू जोरात नाचलीस का? म्हणजे अगं ते गाणं नाही आहे का, मी सोडून सारी लाज इतकी नाचली आज की घुंगरू तुटले रे. नंदिनी बाई, लाज सोडून गाऊ नका तुम्ही, प्लीज. वहिनी, समजा मी जरी जोरात नाचले आणि माझे घुंगरू तुटले तर ते घुंगरू इथे तिथे घरंगळतील, हा? असे गायब नाही ना होणार. गो बाई हो ग. ए, मग हरवलेत का ग तुझे घुंगरू? असे कसे हरवतील वहिनी? अगं हरवतात.
तो सिनेमा नव्हता आला का, गण्यानं घुंगरू हरवले. वहिनी, तो सिनेमा मी देखील पाहिला, पण मला सांग आत्ता त्याचा काय संबंध? अगं बाई, खरंच ग. हो ना? आणि तसंही ना आपल्या घरात कुणीच गण्या नाहीये ग. ए गण्या धाव रे किलो पाव रे. अय्या, किती छान होड्या बनवल्यास तू. ए सुंदर बनवल्यात ना ग. इथे माझ्या मैत्रिणीची मुलं आलीत ना, त्यांनी बनवल्यात गोया. हो का? छान. हा, नाही, त्या डंबू आणि गिंचीच्या खोड्या आहेत. माझ्या नोट्स आहेत ग त्या. अगं काय झालं? काय झालं? काय झालं? काय केलं त्यांनी? काय झालं? थांबा दाखवते. बाबा बाबा माझी हार्टबीट. बाबा माझी हार्टबीट ऐकायला नाही येते. सॉरी बाबा. He's no more. काय ए काही काय बोलतेस? शांत. अग शांत, गप्प बस. बाबा, त्या डंबू आणि गिंचीने काय केलं माहित नाही, पण यात हार्टबीट ऐकू येत नाहीये. आणि असं झालं ना अनन्या, तर डॉक्टर लगेच डेथ सर्टिफिकेट देतील. मी गेला. शांत शांत शांत. अनन्या, आपल्याला लवकरच काहीतरी करायला हवं. अगं ही सगळी कारस्थानं त्या दोन कार्ट्यांचीच आहेत. हो बाबा, तुम्ही जरा शांत व्हा. मी आहे ना, मी आता या प्रकरणाकडे विशेष लक्ष देणार आहे. आणि मम्मा, त्या दोघांनी मिळून मामाच्या डुंगीत इंजेक्शन घुसवलंय. चुप. हुशार झपड खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी सूरत न्यारी, घरी दारी रण शेजारी, नटखटही चटपटही स्वाटही बहुगुणी आवडी सर्वाला. ही आमची अनन्या.